नमस्कार, मी पराग गोरे. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण पर्यावरण क्षेत्रात जोमाने काम करणाऱ्या आणि आपल्या कामातून पर्यावरणाचं रक्षण करण्यात यशस्वी ठरत असलेल्या काही निवडक उद्योजकांशी संवाद साधत आहोत. या संवादातून त्यांचं काम हे त्यांची पॅशन कशी आहे हे जाणून घेत आहोत. त्यांची एकूणच जडणघडण जाणून घेत आहोत. त्यांचा बिझनेस मंत्र जाणून घेत आहोत. आजच्या या भागात आपण प्रिसिजन यंत्रचे श्री देवेंद्र रमेश राक्षे सर यांना भेटत आहोत. देवेंद्रजी, मी तुमचं आमच्या या पर्यावरण दिनानिमित्तच्या एपिसोडमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. मला सांगायला आवडेल, देवेंद्रजी हे महिला सक्षमीकरणासाठी तसंच सुंदर वसुंधरा हे त्यांचं ही दोन ध्येय घेऊन त्यांच्या जीवनात प्रयत्नशील आहेत आणि ते ह्या दोन ध्येयांसाठी सगळं त्यांचं काम जे आहे ते पुढं करतायत. म्हणजे या दोन उद्दिष्टांना समोर ठेवून त्यांचं काम किंवा त्यांचा जीवन प्रवास चालू आहे. देवेंद्रजी, मला तुम्हाला असं विचारायचं आहे, ते म्हणजे पर्यावरण दिनानिमित्त आपण हा संवाद साधतो आहोत. तर प्रिसिजन यंत्र हे तुमचं पर्यावरणाचं रक्षण करण्याकरता तुम्ही तयार करत असलेलं आणि होऊ घातलेलं एक यंत्र आहे किंवा एक टूल आहे. तर त्याच्या निमित्ताने तुम्हाला काय आज पर्यावरण दिनानिमित्त आमच्याशी शेअर करायला आवडेल? सर्वप्रथम नमस्कार सर्वांना. मला एक सांगायचं या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने की प्लास्टिक भरपूर वापरा, थर्माकोल भरपूर वापरा. त्याच्यानंतर गणपतीच्या ज्या मूर्ती आहेत त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्याच असू द्यात, शाडूच्या मूर्ती बिलकुल वापरू नका. काय सांगतात सर, हे आज पर्यावरण दिवस आहे आणि तुम्ही एकदम उलट सांगतायत, विरुद्ध मेसेज देतात. नाही, खरं तर प्लास्टिकचा विचार केला किंवा थर्माकोलचा विचार केला तर थर्माकोलच्या पासून सुरुवात करूयात. जर थर्माकोल नसतं तर आपलं पल्स पोलिओचा जे अभियान होतं ते सक्सेसफुल झालं असतं का, यशस्वी झालं असतं का? थर्माकोलमुळे अगदी रिमोट प्लेसला, दुर्गम भागामध्ये 8-8, 10-10 तास, 16-16 तास प्रवास करून वॅक्सिन नेण्याचं जे काम केलंय ते थर्माकोलने केलेलं आहे. तर थर्माकोल हा यामध्ये मेडिकल, वैद्यकीय क्षेत्रामध्ये, मेडिकल इंडस्ट्रीमध्ये थर्माकोल हा खूप मोठा फॅक्टर आहे की ज्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी, वैद्यकीय सुविधा यशस्वीपणे त्याच गुणवत्तेमध्ये, त्याच क्वालिटीमध्ये पोहोचवल्या जातात. तर थर्माकोलला आपण इग्नोर करू शकत नाही. तशीच गोष्ट प्लास्टिकची आहे. प्लास्टिकला तुम्ही किती नावं ठेवा, प्लास्टिक पासून किती बऱ्याच गोष्टी तुम्हाला प्लास्टिकच्या दुरुपयोग किंवा प्लास्टिक पासून होणारे पर्यावरणाला हानी बरे तुम्ही किती बोललात तरी आज घरातली जी इलेक्ट्रिसिटी आहे, घरातली जी वीज आहे, ती वीज प्लास्टिक वाहून नेण्याचं काम प्लास्टिक करतं. त्याचं कोटिंग प्लास्टिकचं आहे. प्लास्टिकला तुम्ही इग्नोर केला तर कितीतरी गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या पुढे जाणार नाहीत, प्रगती होणार नाही. आणि आज ज्या लेवलला प्लास्टिक आलेलं आहे, तर प्लास्टिक हे वरदान आहे. प्लास्टिक हा शाप नाहीये. आता प्लास्टिकचं विघटन कसं करायचं, प्लास्टिक पासून पर्यावरणात कसं वाचवायचं, हा ही मुख्य समस्या आहे, हा मुख्य मुद्दा आहे. तर प्लास्टिकला नावं ठेवून काही फायदा नाही, थर्माकोलला नावं ठेवून फायदा नाही. आता तिसरा मुद्दा जो मी सांगितला तो म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसचा. प्लास्टर ऑफ पॅरिस हे ऍक्च्युली पूर्णपणे 100% विघटित होतं आणि पुन्हा त्याच ज्या मूर्त्या आहेत किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसचा पीओपीचा वापर करून आपण बांधकाम क्षेत्रात ज्या गोष्टीच्या सुविधा आपल्याकडे घेऊन ठेवतो आपण, तर त्या जेव्हा निरुपयोगी होतात किंवा ज्या मूर्त्यांचं विसर्जन केलं जातं तर त्यातनं पुन्हा प्लास्टर ऑफ पॅरिस 100% त्याच प्रमाणात, शुद्ध प्रमाणात पुनर्निर्माण त्याचं करता येतं, त्याचं रिसायकल करता येतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाडूची माती. शाडूची माती ही पाण्यात विरघळू शकत नाही, पाण्यात ती त्याचं विघटन होत नाही आणि हीच माती पाण्यातनं, नदीतनं साचत साचत शेतामध्ये जाते आणि शेतीसाठी, शेतीच्या पिकांसाठी शाडूची माती ही उपयोगाची नाहीये. उलट शाडूच्या मातीमुळे शेतीची हानी होते. शाडूच्या मातीमुळे एकंदरीत पर्यावरणालाही ऱ्हास निर्माण होऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की शाडूला एक लिमिटेशन आहे. काही दिवसांनी ती शाडूची माती पण संपणार आहे आणि आपण एका ठिकाणची शाडू ही सगळीकडे विखरत ती पसरून टाकतोय आणि खूप मोठ्या प्रमाणात शेतीचंही नुकसान करून टाकतोय, पाण्याचंही नुकसान करून टाकतोय. तर यासाठी शाडूऐवजी जर पीओपी वापरलं, त्याचा वापरासाठी काही प्रयोग केले, त्याचा रिसायकल केलं,
तर आपल्याला म्हणून आम्ही सांगतोय की शाडू वापरू नका, प्लास्टर ऑफ पॅरिस वापरा, थर्माकोल भरपूर भरपूर वापरा, प्लास्टिक भरपूर वापरा. त्यासाठी रिसायकल करण्यासाठी त्याचं निर्माण करण्यासाठीची जी यंत्रणा आहे ती आता खूप मोठ्या प्रमाणात न करता छोट्या प्रमाणात यायला पाहिजे आणि तशा दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत. नक्कीच. आता तुमच्या उत्तरामधनं हे कळलं की प्लास्टिकचा भरपूर वापर करा, तुम्ही सांगताय थर्माकोलचा वापर करा, तसंच शाडूच्या मातीचा वापर करू नका. तर मला सर असं विचारायचं आहे, जे काही आपण सगळेच जण बघतो आहोत की आपल्या आजूबाजूला एवढं प्लास्टिक वापरलं जातंय आणि ते पृथ्वीवरनं कधीच नष्ट होणार नाही असं बोललं जातंय आणि आहे सुद्धा ती फॅक्ट. पण मग एवढा पर्यावरणात येणारा कचरा जो आहे तर तो कसा स्वच्छ करायचा, याच्याकडे तुम्ही काहीतरी टूल पण एक तयार करतायत प्रिसिजन यंत्र या तुमच्या संस्थेद्वारे. तर त्या टूल विषयी आम्हाला काय सांगाल? त्याच्या आधीची थोडीशी पार्श्वभूमी सांगायला हवी आहे. ओके. मी या क्षेत्रात किंवा या समस्येकडे कसा ओढला गेलो किंवा माझं लक्ष तिकडे कसं गेलं, नक्की. तर याला थोडीशी पार्श्वभूमी अशी आहे की आपले डॉक्टर वसंतराव गोवारीकर हे एक भारताचे शास्त्रज्ञ होते, ज्यांनी हवामान क्षेत्रामध्ये भरपूर असं क्रांतिकारक कार्य केले आणि आज जे प्रेडिक्टिव्ह अनालिसिस हवामान क्षेत्रामध्ये आलेले आहे आणि आपण एक साधारणपणे 6 महिने 8 महिने 1 वर्षापूर्वी आपण सांगू शकतो की पुढच्या वर्षी पाऊस किती येणार आहे किंवा तो कसा येणार आहे, कुठल्या भागातनं तो सुरू होणार आहे. हे जे भाकीत तांत्रिक भाकीत अचूक करण्यासाठी ज्या तांत्रिक सुधारणा केल्या गेल्या, त्याच्यात शोध लागले गेले, त्यात डॉक्टर वसंतराव गोवारीकरांचं खूप मोठं योगदान आहे. हे डॉक्टर वसंतराव गोवारीकर जेव्हा आखाती देशामध्ये पेट्रोलची समस्या निर्माण झाली आणि केवळ राजकीय तणावांमुळे आपल्याला पेट्रोल पासून वंचित राहू लागेल की काय, असं जेव्हा परिस्थिती निर्माण झाली तेव्हापासून त्यांच्या डोक्यात असं होतं की पेट्रो डॉलरला काहीतरी पर्याय पाहिजे. आता पेट्रोल डॉलरचा पर्याय हा आपल्याच भागामध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्यापासून, प्लास्टिक पासून ते रिसायकल करून जर तयार झाला तर त्या दृष्टीने त्यांनी त्यांचे प्रयत्न बरेच वर्ष सुरू केले होते. 2016 मध्ये डॉक्टर वसंतराव गोवारीकर कैलासवासी झाले. त्यांनी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये, पुणे विद्यापीठाच्या परिसरामध्ये इस्रो आणि मोठमोठ्या सरकारी संस्थांच्या मदतीने एक प्रयोगशाळा तयार केली आणि त्या प्रयोगशाळेमध्ये हे सगळे प्रयोग चाललेले होते. 2016 नंतर म्हणजे डॉक्टर वसंतराव गोवारीकरांच्या पश्चात डॉक्टर जयंत गाडगीळ या शास्त्रज्ञांकडे या प्रयोगशाळेची जबाबदारी आली. मी डॉक्टर जयंत गाडगीळ यांना 2017 ते 2018 दरम्यान जॉईन झालो आणि त्या लॅबमध्ये जे काही प्रयोग होतात, शास्त्रज्ञ जे काही प्रयोग करतात, त्या प्रयोगांना व्यावसायिक मूल्य आणि दुसरी गोष्ट ते प्रयोग समाजाभिमुख कसे होतील यासाठी माझं योगदान मी तिथे द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला 2-2.5 वर्ष मला हे सगळं समजून घ्यायला लागलं. त्यात डॉक्टर जयंत गाडगीळ यांचे काही वैचारिक योगदान माझ्या प्रयत्नात आहेत. ते म्हणजे डॉक्टर जयंतराव गाडगीळ यांनी मला सांगितलं की आपल्याला जे काही करायचं ते खूप मोठ्या प्रमाणात करायचं नाही आणि जे काही करायचं ते स्केल डाऊन व्हर्जन म्हणजे छोट्या प्रमाणात विकेंद्रित स्वरूपामध्ये आपल्याला हे सर्व प्रयत्न करायचे. ते कसे, तर आता प्लास्टिक विघटनासाठी ज्या पद्धती रूढ होत्या आहेत आतापर्यंत, त्याच्यामध्ये दिवसागणिक साधारणपणे टनांमध्ये प्लास्टिक विघटन केलं जातं. आता या पद्धतीला म्हणतात पायरोलिसिस. तर पायरोलिसिस मध्ये काय होतं की एका ठराविक तापमानाच्या पुढे प्लास्टिकला वितळायचं आणि त्याच्यापासून पुन्हा केमिकल पदार्थ तयार करायचे, ज्याला म्हटलं जातं हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन मध्ये काय काय पदार्थ येतात, तर पेट्रोल, डिझेल, केरोसिन, त्याच्यानंतर व्हॅसलिन, त्याच्यानंतर ग्रीस, असे पदार्थ काढले जातात. हाच प्रयोग करून थर्माकोलचंही विघटन होतं. थर्माकोल पासून रेझिन तयार होतं. म्हणजे आपल्या बांधकाम क्षेत्रामध्ये इंटेरियर डेकोरेशनच्या याच्यामध्ये ते इपॉक्सी रेझिन वापरलं जातं. इपॉक्सी रेझिनचा एक कोटिंग एजंट म्हणून वापर केला जातो.
तर या इपॉक्सी रेझिन हे दोन वेगळे केमिकल्स आहेत. त्यातल्या इपॉक्सीला घट्ट करण्याचं काम रेझिन करतं. म्हणजे हा थिकनर आहे, रेझिन हा थिकनर आहे. तर हे रेझिन आपल्याला थर्माकोलपासनं शुद्ध स्वरूपात उपलब्ध करता येतात. म्हणजे थर्माकोलचंही पूर्ण विघटन इथे होऊ शकतं. पण हे सगळे प्रयोग चालायचे ते खूप मोठ्या स्केलवरती चालले, लार्ज स्केलवरती चालायचे. तर ते आम्ही विकेंद्रित पद्धतीने करण्यासाठी म्हणून आम्ही एक स्केल डाऊन मॉडेल तयार केलं. स्केल डाऊन मॉडेल म्हणजे काय, आम्ही टनांमध्ये बोलणार नाही, आम्ही क्विंटलमध्ये पण बोलणार नाही, आम्ही किलोमध्ये बोलू. म्हणजे जास्तीत जास्त एका बॅचमध्ये आमचे 20 ते 30 किलोचं प्लास्टिक वितळलं गेलं तर अशा 2-3 बॅच मिळून जास्तीत जास्त 99 किलोपर्यंत आम्ही प्लास्टिक त्या दिवसात त्या मशीनमधनं प्रोसेस करणार. तर याचा फायदा हे करण्यामागचा उद्देश पण एक वेगळा होता, की प्लास्टिकच्या विघटनासाठी किंवा प्लास्टिक कॅरी करण्यासाठी एका जागेवरनं दुसऱ्या जागी प्लास्टिक नेण्यासाठी ट्रान्सपोर्ट हा मोठं एक आव्हान आहे. काय होतं, की एक टेम्पो आहे, तर टेम्पोची कॅपॅसिटी आहे साधारणपणे 1 टन ते 1.5 टनापर्यंतचा टेम्पो आहे किंवा एखादा ट्रक आहे. ट्रकची कॅपॅसिटी साधारणपणे 20 ते 25 टन माल वाहून नेण्याची असते. पण जेव्हा प्लास्टिक आपण त्याच्यामध्ये भरतो, तेव्हा 20 टनाच्या ट्रकमध्ये जास्तीत जास्त 500 ते 600 किलो प्लास्टिक वाहून नेलं जातं. तोच प्रकार छोट्या टेम्पोचा. त्या टेम्पोमध्ये 1-1.5 टन कॅपॅसिटी असलेला टेम्पो प्लास्टिक वाया गेलेलं प्लास्टिक किंवा प्लास्टिक कॅरी करून न्यायचं असेल, प्लास्टिकचं ट्रान्सपोर्ट करायचं असेल, तर जास्तीत जास्त 100 किलो प्लास्टिक त्याच्यामध्ये बसू शकतं. हे जे आकारमान आहे, प्लास्टिकच्या आकारमानाचं आणि वस्तुमानाचं जे गणित आहे, जो व्यत्यास आहे, त्याचं हे आव्हान आहे, त्याचा हा प्रॉब्लेम आहे. आता जर आपण ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट काढली, तर प्लास्टिकच्या कचऱ्याच्या विघटनाच्या कॉस्टपेक्षाही ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट ही खूप प्रचंड आहे. आणि त्यामुळे प्लास्टिक विघटनाचे जे पायरोलिसिसचे मोठमोठे प्रोजेक्ट आहे, त्यांच्यापर्यंत एकतर प्लास्टिक पोहोचत नाही. जरी प्लास्टिक अवेलेबल करून दिलं त्यांना, तरी त्याची कॉस्ट आहे ती प्रचंड आहे. आणि त्या कॉस्टमधनं येणाऱ्या पदार्थाची जी कॉस्ट आहे, त्याचे जे मूल्य आहे ते मात्र खूप कमी आहे. त्यामुळे हे सगळा अव्यापाराशी व्यापार असा तो सगळा प्रकार होतो. आतबट्ट्याचा व्यवहार असं म्हणता येईल आपला या सगळ्या गोष्टीला. तर त्याऐवजी जर एखाद्या भागामधलं प्लास्टिक हे हातगाडीने वाहून नेण्या इथपर्यंत अंतरामध्येच प्रोसेस केलं. हातगाडीने नेणं म्हणजे काय, की एखादा माणूस कचऱ्याचे जे मोठे बॅरल असतात, प्लास्टिकचे जे टोपल्या असतात, ती जी गाडी असते आपल्या सोसायटीमध्ये आपण बघतो, की एक चाकांची असलेली गाडी असते, त्यामध्ये हे 4 टोपल्या तिथे भरतात. तर ह्या 4 टोपल्या वाहून नेण्यासाठी आपण एक माणूस तिथे नेमलेला असतो. सोसायटीचे 1-2 माणसं तिथे असतात. तर या माणसाने एका छोट्या सेंटरमध्ये किंवा एका केंद्रामध्ये जिथे प्लास्टिक हे सगळं प्रोसेस केलं जाणार आहे, हे वाहून न्यायचं. म्हणजे आता मी राहतो रामबाग कॉलनीमध्ये. रामबाग कॉलनी हा कोथरूडचा एक एरिया आहे. तर रामबाग कॉलनीमध्ये अर्ध्या किलोमीटर एरियापर्यंत, अर्ध्या किलोमीटरच्या अंतरापर्यंत हा कचरा वाहून नेणं तसं अवघड जात नाही त्या व्यक्तींना. पण तेच अर्धा किलोमीटरच्या वरती अंतर गेलं तर डेफिनेटली माणसांना हाताने वाहून नेणं अवघड जातं. आता याच्यामध्ये परत आपण प्रदूषणमुक्तीसाठी आपण लढतोय, पर्यावरण वाचवण्यासाठी आपण लढतोय. तर त्यासाठी पुन्हा आपण जर व्हेकल वापरली, एक छोटा रिक्षा टेम्पो वापरला आणि त्याच्यात हा कचरा नेला, तर एक पुन्हा उद्देशाला थोडासा हरताळ पासल्यासारखं होतं. दुसरी गोष्ट अशी आहे, की याच्यामध्ये मनुष्यबळ वापरलं गेल्यामुळे रोजगार निर्मिती निश्चितच वाढू शकते. म्हणजे आम्ही अशा पद्धतीने रचना केली, की आम्ही त्याला म्हटलं गार्बेज व्हिसिनिटी. झिरो गार्बेज व्हिसिनिटी म्हणजे की एका छोट्या परिसरामध्ये तिथे कचरा तयार झालेल्या कचऱ्याचं विघटन तिथे होईल, त्यातनं बाय प्रॉडक्ट्स तयार होतील आणि त्या एरियाच्या बाहेर, त्या भागाच्या बाहेर कचरा हा असा बाहेर जाणारच नाही. म्हणजे कॉर्पोरेशनला किंवा म्युनिसिपालिटीला किंवा ग्रामपंचायतला त्या त्या कचऱ्याची समस्या त्या भागात तरी येणार नाही. म्हणून आम्ही त्याला नाव दिलं झिरो गार्बेज व्हिसिनिटी.
आता ही झिरो गार्बेज व्हिसिलिटी चा एरिया, जसं मी मगाशी बोललो आता थोड्या वेळापूर्वी, की जास्तीत जास्त कचरा कितपर्यंत हाताने वाहून नेता येईल, हातगाडीने वाहून नेता येईल, ती आपली बाउंड्री असेल, ती आपली सीमा असेल. तर त्या एरियामध्ये म्हणजे साधारणपणे 500 मीटरच्या परिघामध्येच हा सगळा उद्योग केला. आणि या परिघामध्ये साधारण, किंवा दुसरं एक परिमाण आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो, ते म्हणजे 5,000 घरटी किंवा 5,000 कुटुंब असलेला एरियामध्ये हा सगळा कचरा विघटित करायचा. आणि हा कचरा विघटित केल्यानंतरचे जे बाय प्रॉडक्ट्स येतील त्याच्यासाठी एक वेगळं सेपरेट नेटवर्क असेल, त्याच्यासाठी एक वेगळी यंत्रणा असेल, त्यासाठी एक वेगळे व्यावसायिकांची टीम असेल, की जी टीम हे या या वेगळ्या भागांमधनं झालेले बाय प्रॉडक्ट्स तयार होतील. आता हे बाय प्रॉडक्ट्स कुठले, तर आपण जसं म्हणलं की प्लास्टिक पासून हे सगळे पदार्थ विघटित केले जातात आणि हायड्रोकार्बन तयार होतं. त्या हायड्रोकार्बनमध्ये आपण काय काय करू शकतो, तर पेट्रोल, डिझेल, त्याच्यानंतर व्हॅसलिन आहे, गॅस आहे. आता व्हॅसलिन हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये, मेडिकल इंडस्ट्रीमध्ये ते वापरलं जातं. त्याचा मेडिकल फायदा आहे किंवा त्याचा मेडिसिनल ॲडव्हान्टेज आहे. आता हे घेणारे कोण आहेत, तर फार्मास्युटिकल कंपन्या. त्या कंपन्यांना एवढ्या छोट्या प्रमाणात घेऊन फायदा नाही, तर त्यांना मोठ्या प्रमाणात द्यावा लागेल. तर या छोट्या छोट्या युनिट्समधनं म्हणजे एका वॉर्डमध्ये साधारणपणे 10 ते 20 असे युनिट्स असतील आणि असे 250 वॉट पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत आहे. तर 250 गुणिले 10 गुणिले जेवढे हे येतील, जवळजवळ 2,500 युनिट्स असतील. या 2,500 युनिट्समधनं हे सगळं व्हॅसलिन तयार केलं, ते मोठ्या प्रमाणामध्ये सप्लाय हा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला होऊ शकतो. दुसरं आहे की जे ग्रीस आम्ही तयार करतो आता हे जे ग्रीस प्लास्टिक पासून रिकव्हर केलं जातं, ते आहे कार्बन बेस्ड ग्रीस आहे. आता आपण जे ल्युब्रिकंट म्हणून, वंगण म्हणून जे ग्रीस वापरतो, तर त्याच्यामध्ये 2 प्रकार येतात, की आपल्या दरवाजांच्या ज्या बिजागऱ्यांना ग्रीस लावायचं आहे, किंवा जिथे मशिनरी नाहीये, जिथे बेरिंग वापरली जात नाही, इंजिनसाठी वापरलं जात नाही, तिथे ह्या कार्बन बेस्ड ग्रीस हा उपयोगी पडतो. पण मशिनरीसाठी, बेरिंग असलेल्या इंजिनसाठी जर आपल्याला ग्रीस वापरायचं असेल, तर ते ग्रॅफाइट बेस्ड ग्रीस वापरावं लागतं. पण त्याची गुणवत्ता त्याप्रमाणे असते की जेणेकरून इंजिनाला, त्या यंत्राला, त्या बेरिंगला काही इजा होऊ नये किंवा त्याचं घर्षणामुळे त्याचं डेप्रिसिएट ते व्हायला नको, त्याची गुणवत्ता खाली यायला नको. तर त्यासाठी पण आमचे प्रयत्न आमच्या लॅबमध्ये चालू असतात, की आपण जे बाय प्रॉडक्ट्स तयार करतो त्याची गुणवत्ता कशी वाढवता येईल, कसंही करता येईल. आता आम्ही पेट्रोलवरती जास्त भर दिला नाही, पेट्रोलियम इंडस्ट्री हा वेगळा प्रकार आहे. तर आम्ही भर दिला आहे डिझेलसाठी. तर हे डिझेल कुठे वापरलं जाईल याच्यातून तयार केलेलं, त्याच्या कॅलोरिफिक व्हॅल्यूज, त्याच्या बाकीची तपासण्या आम्ही सगळ्या केल्या. पण आम्ही त्या गाड्यांसाठी आता रेकमेंड करत नाही. त्या प्रकारचे ज्या काही टेस्ट आम्हाला करायच्या त्या आम्ही आतापर्यंत केल्या नाही. पण हे डिझेल जेनसेटसाठी आम्ही वापरून पाहिलंय, डिझेल जेनसेटसाठी हे व्यवस्थित चालतं. दुसरी गोष्ट फर्नेससाठी, जिथे मोठमोठ्या धातू काम करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, फोर्जिंग कंपन्या आहेत, त्यांच्यासाठी लागणारे जे फर्नेस आहे, तिथे हे डिझेल वापरलं जाऊ शकतं. याची किंमत साधारण किती येते, तर साधारणपणे 30 ते 40, 30, 35, 40 रुपये प्रति लिटर याची किंमत येते आणि ह्या कंपन्या ते घेतात. तर आपल्याला लगेच या साठीचे ग्राहक औद्योगिक क्षेत्रामध्ये तयार आहेत. जसं व्हॅसलिनसाठी आहेत, ग्रीससाठी आहेत, तसेच या गोष्टींसाठी आहेत. आता या प्रॉडक्टची व्हॅल्यू जास्तीत जास्त कशी चांगली होईल आणि त्याची गुणवत्ता कशी चांगली होईल, त्यानुसार त्याचं MRP कसं येईल, यासाठीचे आमचे प्रयत्न चालूच आहेत आणि चालूच राहणार आहेत. आणि त्याच्यात इम्प्रूव्हमेंट, त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन ह्या दिवसेंदिवस होतच राहणार आहे. आमच्याही लॅबला त्या दृष्टीने कामाची संधी त्यामुळे मिळत राहते. हे नक्कीच सर. झालं दुसरा प्रकार. हा झाला प्लास्टिकचं पुनरुत्थानासाठीचे प्रयत्न आहेत, की जेणेकरून प्लास्टिक तिथनं एका प्लास्टिकच्या पासून वेगवेगळे आपण पदार्थ तयार करू शकतो. आता यामध्ये कुठल्या प्रकारचं प्लास्टिक लागतं का, सरसकट सगळंच प्लास्टिक चाललं जातं. तर पायरोलिसिसमध्ये त्यांनी असं वेगळं काही सॅग्रिगेशन करत नाहीत. ते पॅरोलिसिसने सरसकट जे काही प्लास्टिकचा कचरा येतो त्या पॅरोलिसिस प्लांटमध्ये टाकला जातो. आता इथे सुद्धा आम्ही एक वेगळेपणाची भूमिका आम्ही घेतलेली आहे. ती म्हणजे
सरसकट सगळंच प्लास्टिक वितळायची गरज नाही, सरसकट प्लास्टिकच्या ची काळजी करायची गरज नाही. आता काही प्रकारचे जे प्लास्टिक असतात, साधारणपणे आपल्याकडे टॉयलेट क्लिनिंगसाठी जे हार्पिक वापरलं जातं, तर त्या हार्पिकची बॉटलचे जे प्लास्टिक आहे थोडंसं कडक प्लास्टिक नसतं, एक थोडंसं फ्लेक्झिबल असं ते प्लास्टिक असतं. त्याला एसडीपी प्लास्टिक म्हणतात. तर एसडीपी प्रकारच्या प्लास्टिक पासून पुण्यामध्ये एक मिस्टर जयंत पै म्हणून नावाचे एक उद्योजक आहेत. त्यांनी 3D प्रिंटिंगसाठीचे फिलामेंट त्या प्लास्टिक पासून ते तयार करतात. आता 3D प्रिंटिंग हा स्थापत्यशास्त्रामध्ये, आर्किटेक्चरमध्ये एक रुजलेला एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये मॉडेलिंग आणि या गोष्टी केल्या जातात. 3D प्रिंटिंगचा वापर कोण कोण करतं, तर डेंटिस्ट करतात, ऑर्थोपेडिक सर्जन करतात. आता जेव्हा हाडांची एखादा हाड बदलायचं असेल, हाडांची रिप्लेसमेंट असते, तर त्याच्या आधीचा मॉकअप म्हणून 3D प्रिंटरवरती त्याचं मॉडेल तयार केलं जातं आणि तेच मॉडेल सही उतरल्यानंतर, त्याचे रिव्हिजन झाल्यानंतर एका फायनल मॉडेलचं मोठ्या ज्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या असतात त्यांना ते सांगितलं जातं की या प्रकारचं मला हाड किंवा हाडाची रचना ती करून द्या. तर त्याचा 3D प्रिंटिंगसाठी वैद्यकीय क्षेत्रामध्ये, तसंच तोच प्रकार डेंटिस्ट वापरतात की दातांच्या आधीची प्रतिकृती तयार करण्यासाठी, मॉडेल तयार करण्यासाठी आधी ते 3D प्रिंटिंगच्या सहाय्याने उतरवलं जातं आणि त्याच्यानंतर दातांच्या केमिकलसाठी, म्हणजे आर्टिफिशियल दात तयार होतात त्याच्या केमिकलचं कंपाऊंडिंग च्या गोष्टी त्यानंतर येतात, नंतर त्या साच्यामध्ये टाकल्या जातात. थोडक्यात वैद्यकीय क्षेत्रामध्ये आधी एक साचा तयार करण्यासाठी म्हणून 3D प्रिंटरचा वापर केला जातो. आर्किटेक्चर काय करतात, तर आर्किटेक्चर हे त्यांच्या जी बिल्डिंग तयार होणार आहे, जे ते काही कन्स्ट्रक्शन ते करणार आहेत, त्याचं एक प्रतिकृती, त्याच्यात प्रतिरूप मॉडेल तयार करण्यासाठी म्हणून सुद्धा 3D प्रिंटरचा वापर केला जातो. की 3D प्रिंटिंगमध्ये सही ती बिल्डिंग कशी तयार होणार याची आपल्याला रूपरेखा येते, जे आपण 3D सॉफ्टवेअर वापरून पाहू शकतो. पण त्याचा एक हाताने त्याचं हे घ्यायचं असेल की महसूस करायचं असेल, असं हिंदी शब्द वापरतोय, मला शब्द सुचत नाही म्हणून, तर ते करण्यासाठी म्हणून 3D प्रिंटिंगचा वापर होतो. आता हे 3D प्रिंटिंग हे काय आहे, तर उष्णतेच्या याच्यामध्ये एक प्लास्टिकचा धागा तिथे वितळवला जातो आणि त्यानुसार ती मूर्ती तयार होते किंवा ते स्ट्रक्चर तयार होतं. आता तो जो धागा आहे, तो धागा आपल्याला प्लास्टिक पासूनच तयार करावा लागतो आणि त्यासाठी योग्य साधन म्हणजे हे एसडीपी प्लास्टिक आहे. तर हे एसडीपी प्लास्टिक वापरून 3D प्रिंटिंग करणारे किंवा 3D प्रिंटिंगचा फिलामेंट तयार करणारी इंडस्ट्री जी आहे किंवा जे उद्योजक आहेत, ते आपल्या त्या प्लास्टिकचे, या प्रकारच्या प्लास्टिकच्या कचऱ्याचे ते ग्राहक होऊ शकतात. तर त्यासाठी आपण या युनिटमध्ये काय करतो, तर त्याचा चुरा तयार करतो आणि हा चुरा त्यांना एकत्र करून दिला जातो. मग प्लास्टिकचे 6 प्रकार येतात. त्यातलं एक आहे एसडीपी, दुसरा आहे पीव्हीसी आणि पीईटी. तर पीव्हीसी म्हणजे आपण पाईपलाईनसाठी जे प्लास्टिक वापरलं जातं त्याला म्हणतात पीव्हीसी. आता हे पीव्हीसी प्लास्टिक ला रिसेल व्हॅल्यू आहे, म्हणजे ते भंगारामध्ये परत घेतलं जातं. साधारणपणे ₹15 ते ₹25 प्रति किलो हे त्याची कॉस्ट आहे. तर ती आहे तशीच त्या भंगार व्यवसाय करणाऱ्या लोकांना देऊन टाकायची. त्यासाठी आपण काय करू शकतो, की त्यासाठी पुन्हा त्याचा चुरा करून दिला तर त्यांना त्या एक मदत चांगली होऊ शकते. ₹15 ऐवजी ते आपल्याला ₹20, ₹25 प्रति किलो देऊ शकतात. तर पीईटी बॉटल म्हणजे काय, तर आपली पाण्याची बॉटल आहे. आता पाण्याची बॉटल आपण बघितली, तर पाण्याची बॉटल असते, तर म्हणजे पाण्याच्या बॉटलची जी पाणी साठते ती भिंत, त्याच्यावरती एक प्लास्टिकचं रॅपर असतं, की ज्याच्यावरती त्या कंपनीची माहिती वगैरे दिली जाते. तर रॅपर हे आपल्या दृष्टीने विकायचं नाहीये, फक्त ती बॉटल विकायची आहे. त्याच्यावरती एक झाकण असतं, झाकणाच्या खाली एक छोटीशी प्लास्टिकचं एक मान असते, नेक असते. तर ते सगळं बाजूला काढायचं आणि फक्त पीईटी मटेरियल असलेली बॉटल ही पुन्हा त्याचा चुरा करून या लोकांना विकला, की त्याचा पुन्हा वापर करून त्याच्या पुढे प्लास्टिकच्या पिशव्या किंवा रिसायकल इंडस्ट्रीसाठी ते वापरलं जातं. आता हे 3 प्रकार, प्लास्टिकचे जे 6 प्रकार आहेत, त्याच्यात हे 3 प्रकार वगळले, तर उरलेल्या प्लास्टिक पैकी आणखी एक प्रकारचं प्लास्टिक आहे, म्हणजे 7वं प्लास्टिक असं म्हणू शकतो. त्याला म्हणतात रफिया प्लास्टिक. तर रफिया बॅग्स म्हणजे काय, की सिमेंटच्या गोण्या आपण बघतो, धान्यांच्या गोण्या बघतो, ज्या आता प्लास्टिक पासून असतात.
तर त्या प्लास्टिकला तेवढी तन्यता नसते, म्हणजे तेवढी स्ट्रेंथ अशी नसते. त्यामुळे प्लास्टिकला 100-100 किलो, 50-50 किलोचा माल वाहून नेण्यासाठी जे ताकद यावी लागते, त्या ताकदीसाठी प्लास्टिकच्या पट्ट्यानुसार त्याप्रमाणे त्याचं धागे असे विणले जातात आणि ते त्या पट्ट्या ताकदवान होण्यासाठी म्हणून त्याच्यामध्ये बांधकामासाठी वापरणारा जो चुना असतो, तो चुना त्याच्यामध्ये टाकला जातो. त्या चुना त्याच्यामध्ये असल्यामुळे ते प्लास्टिक वितळवताना त्याच्यावरती उष्णतेची प्रक्रिया करताना प्रचंड प्रमाणात कार्बन मोनॉक्साईड तयार होतो आणि प्रचंड प्रमाणात प्रदूषण तयार होतं. मग अशा प्लास्टिकचं काय करायचं? तर अशा प्लास्टिकला साधारणपणे 180 ते 170 ते 180 डिग्री पर्यंत वितळवलं तर त्याच्यापासून वेगळ्या प्रकारचे मोल्ड तयार करू शकतो आपण, प्लास्टिकचे मोल्ड तयार. आता हे कुठल्या प्रकारचे मोल्ड असतात? तर आपल्या घरावरती जे कौलं असतात, की जे आपण मंगलोरी मातीच्या याच्यापासून जे मंगलोरी कौलं येतात, त्याच्याऐवजी त्याच प्रकारच्या, त्याच गुणवत्तेची कौलं आपण तयार होऊ शकतात. त्याचप्रमाणे आम्ही एक प्रयोग केला, की या रफिया प्लास्टिकपासून एक वीट तयार केली, जी आपली मातीची वीट असते, त्या आकारामध्ये एक दुसरी वीट तयार केली. आम्हाला काय आढळलं, ती आपली जी मातीची पक्की केलेली, उष्णतेमध्ये पक्की केलेली जी वीट असते, तर त्या विटेपेक्षा ही प्लास्टिकची वीट ही 6 पट हलकी आहे आणि त्या मातीच्या विटेपेक्षा 6 पट ताकदीची आहे. त्याची स्ट्रेंथ आणि त्याची ताकद, पॉवर त्याची ती जास्त चांगली आहे. म्हणजे हलकंही आहे आणि त्याच पद्धतीने ते चांगलं पण हे दुहेरी फायदा त्याचा प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये होऊ शकतो. आता जे पेविंग ब्लॉक्स असतात, रस्त्यांवरती वापरले जातात किंवा आपल्या फुटपाथवरती वापरले जातात. तर पादचारी मार्गावरती वापरले जाणारे जे पेविंग ब्लॉक्स आहेत, हे प्लास्टिकचे तयार झाले तर. दुसरी गोष्ट कार्यालयामध्ये जे आपल्याला वेगवेगळं पार्टिशन करायचं, त्या पार्टिशनच्या भिंती प्लास्टिकच्या केल्या जातील तर. तर आम्ही रफिया प्लास्टिकवरती असे प्रयोग करतायत. यासाठी इंडस्ट्रीज, काही खाजगी गुंतवणूक व्हायला पाहिजे, लोकांनी पुढे यायला पाहिजे आणि हा सेपरेट उद्योग म्हणून हा पुढे येऊ शकतो. आता हे काही आपण जे छोटं युनिट म्हणतोय, की झिरो विसिनिटी त्या सेंटरमध्ये, तिथे मग त्यामध्ये हे करणार नाही, कारण या प्रकार इतक्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या बॅग जमा होणार नाही. तर ह्या प्लास्टिकच्या बॅगचा पुन्हा चुरा आपण तयार करू शकतो आणि हा चुरा त्या जो कोणी व्यावसायिक आहे, की ज्याला हे ब्लॉक्स तयार करायचे, तो व्यावसायिक हे सगळं एकत्र घेऊ शकतो. तो हा झाला प्लास्टिकचा पूर्ण प्रकार आणि विघटन. आता दुसरी गोष्ट अशी आहे, की आम्हाला असं आढळलं, की ठीक आहे, आम्ही आमचे शास्त्रज्ञ, रासायनिक प्रयोगशाळेमध्ये काम करणारे शास्त्रज्ञ, आम्ही सगळे प्लास्टिकवरती काम करतोय. पण प्लास्टिक ही मुळात कचऱ्याची केवढी मोठी समस्या आहे. तर सगळ्या कचऱ्यामध्ये प्लास्टिक हा फक्त 5 ते 10% आव्हान आहे. म्हणजे सगळ्या कचऱ्यामध्ये 5 ते 10% कचराच फक्त प्लास्टिकचा असतो आणि त्यातही आपण पाहिलं, की त्या 5 ते 10% कचऱ्यामध्ये सुद्धा जे रिसायकल किंवा ज्याला रिसेल व्हॅल्यू आहेत, असे प्लास्टिक वेगळे. तर आपण जे प्रोसेस करायचं प्लास्टिक तसं पाहिलं तर खूप छोटं आहे. म्हणजे एका वॉर्डमध्ये, एका त्या व्हिसिनिटी सेंटरमध्ये आपले 30 किलो कॅपॅसिटी असलेले, 10 किलो कॅपॅसिटी असलेला जो रिॲक्टर आहे, तो रिॲक्टर छोटेखानी मशीन त्यासाठी तिथे उपयोगी पडू शकतं. आता हे छोटेखानी मशीन आम्ही आमच्या लॅबने डेव्हलप केलेलं आहे. त्याचं मॅन्युफॅक्चरिंग ही माझी प्रिसिजन यंत्र ही कंपनी करते. तर त्यामध्ये आम्ही काय करतो, तर एक आमच्याच लॅबने संशोधित केलेला एक रिॲक्टर आम्ही वापरतो. सॉरी, कॅटलिस्ट आम्ही वापरतो. तर तो कॅटलिस्ट काय करतो, तर साधारणपणे 800 ते 900 डिग्री, 950 डिग्री पर्यंत प्लास्टिक वितळावं लागतं. तर ते तापमान 950 पासून खाली 250 ते 350 डिग्री पर्यंत आणण्याचं काम तो एजंट, तो कॅटॅलिटिक एजंट करतो. म्हणून आम्ही याला नाव असं दिलेलं आहे, की कॅटॅलिटिक रिॲक्टिव्ह डिस्टिलेशन. तर कॅटॅलिटिक रिॲक्टिव्ह डिस्टिलेशन करणारे जे छोटं खाणी मशीन आहे, ते आमचं वैशिष्ट्य. आणि अशी मशीन्स पुण्याभरात किंवा मुंबईभरात जर रचली गेली, तर या शहरांना वेगळ्या सेपरेट कचरा डेपोंची गरज राहणार नाही. बराचसा कचरा त्याच भागात निचरा होऊन तो ट्रान्सपोर्टेशनची एक मोठी समस्या संपू शकते.
दुसरी गोष्ट की पुण्याभोवतीचे, मुंबईभोवतीचे किंवा कुठल्याही मेट्रो शहराभोवतीचे किंवा एखाद्या गावाभोवतीचे जे सेपरेट कचरा डेपो असलेले जे भाग असतात, त्याचा त्या तिथल्या बाजूच्या रहिवाशांना जो उपद्रव होतो किंवा उपसर्ग होतो, तो तिथे टाळला जाऊ शकतो. आता हे करताना फक्त प्लास्टिक पुरतं पण हे करू शकतो का? तर इतर जो कचरा आहे त्याच्यामध्ये ओला कचरा हा एक मोठ्या प्रमाणात असतो. तर ओल्या कचऱ्यावरती आमचे प्रयोग चालू आहेत. आता बेसिकली आम्ही बघितलं की ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस तयार करण्याचे प्रोजेक्ट यशस्वीपणे होतात. पण यातही पाहिलं असं की ओल्या कचऱ्यामध्ये सुद्धा प्रोसेस करताना या सगळ्यामध्ये अ, मोठ्या प्रमाणात शेण वापरलं जातं. आणि मला तर असं अशी शंका येते किंवा मला असा एक प्रश्न पडतो की हे शेणावरती प्रोसेस करण्याचे बायोगॅस यंत्र प्रणाली आहे की ऍक्च्युली कचऱ्याची प्रोसेस करणारी ओल्या कचऱ्यावरनं बायोगॅस तयार करणारी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात तिथे गाईचं शेण वापरावं लागतं. तो हा जो मेंटेनन्सचा प्रकार आहे हा खूप मोठा आहे. आणि कोथरूडमध्ये असे 2 बायोगॅस प्रोजेक्ट यशस्वीपणे सांभाळले जातात, वापरले जातात. त्याच्याप्रमाणे 2 मोठे हॉटेल त्या गॅसवरती चालवलेही जातात. पण त्यामध्ये त्या हॉटेल चालकांचा, त्या मालकांचा, त्या बायोगॅस प्रोजेक्टच्या चालवणाऱ्या मालकांचा, त्या हॉटेल मालकांचा मोठ्या प्रमाणात त्यांचे कष्ट, त्यांची मेहनत आणि त्यांनी सातत्य जे टिकवलेलं आहे, काहीतरी वेगळं करण्याची त्यांची उर्मी आहे. ते आता त्यांची नावं सांगू शकतो की डीपी रोडला म्हात्रे पुलानजीक मल्टी स्पाइस म्हणून एक रेस्टॉरंट आहे. त्याच्या ज्या मालकीण आहेत त्या त्या डायरेक्टर आहेत, त्या स्वतः ते चालवतात. दुसरं आहे ते किमया हॉटेल. किमया हॉटेलचे जे पटवर्धन बंधू आहेत, त्यांनी मोठ्या तळमळीने ते त्यांचा बायोगॅस प्लांट चालवलाय. पण हे याचं जनरलायझेशन होऊ शकत नाही. याचं सार्वत्रिकीकरण करतानाचे जे चॅलेंजेस आहेत आणि पुन्हा शेणाची उपलब्धता या दोन्ही प्लांटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लागते. तर त्याऐवजी आपण वेगळा प्रयोग केला तर दुसरा प्रयोग काय होऊ शकतो, तर हा ओला कचरा कुजवायचा आणि त्याचं खत तयार करायचं. पण ओला कचरा कुजवताना, खत तयार करताना पुन्हा आपल्या भोवतालच्या आजूबाजूच्या लोकांना त्याचा त्रास होतो, त्याचा वासाचा उपसर्ग वगैरे, उपद्रव वगैरे होऊ शकतो. आता त्याऐवजी आपण काय करू शकतो, तर ओला कचऱ्यामध्ये जवळ-जवळ 60% ते 70% पाणी असतं. ते पाणी पूर्णपणे बाजूला केलं, ते पाणी हे केलं, तर तो कचरा कोरडा होतो. आता तरी सुद्धा त्याच्यामध्ये थोडाफार ओलसरपणा असतो. पण 1 दिवसाच्या सूर्यप्रकाशनामुळे किंवा वातावरणात ओपन ठेवल्यानंतर तो सगळा पूर्णपणे कोरडा होतो आणि त्याचे इंधन म्हणून त्याचा वापर केला जाऊ शकतो. मग आम्ही काय केलं, त्याला कॉम्प्रेस करतोय त्याला कॉम्प्रेस करून त्याचं पाणी बाजूला टाकलं. हे पाणी कृषी संजीवनी म्हणून आम्ही वापरतो, की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये न्यूट्रिएंट्स आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये त्याचे शेतीच्या पिकांना वापरले जाणारे असे मूलभूत त्याच्यामध्ये व्हॅल्यूज आहेत, त्याच्यामध्ये त्याचा उपयोग आहे. ते औषधीचे म्हणजे म्हणून आम्ही त्याला कृषी संजीवनी असं नाव दिलं. आणि उरलेलं जो आहे त्याच्यामध्ये गवारगम नावाचं एक शेतीमधलं पीक आहे. तर ते गवारगम त्याच्यामध्ये मिक्स करून एक छान अशी वीट तयार होते आणि ती वीट आपली इंधन वीट म्हणून ती वापरली जाते. तर या प्रकारच्या याला व्हाईट कोल असं म्हटलं जातं. म्हणजे जो कोळसा आहे याला धवल कोळसा किंवा श्वेत कोळसा आपण असं म्हणू शकतो. आणि हा कचऱ्यापासून तयार झालेलं एक इंधनाचं वेगळं ऑप्शन आहे. तर हे कोण वापरतं, तर तंदूरच्या भट्ट्या, त्याच्यानंतर जे आपले बार्बेक्यूच्या भट्ट्या असतात तिथे वापरलं जाऊ शकतं. बॉयलरसाठी वापरलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर वेगळ्या प्रकारात फर्नेससाठी हे वापरलं जाऊ शकतं. आता एक नागपूरचे माझे स्नेही आहेत, श्री विजय लिमये म्हणून. व्यवसाय ते मुळात इंजिनियर आहे. इंजिनिअरिंग माइंडसेट असलेले एक गृहस्थ आहेत. त्यांनी काय केलं, तर त्यांनी छोटे प्रयोग केले आणि त्याच्यामध्ये त्यांना आढळलं की 4 प्रकारची अशी पिकं असतात. कापूस, त्याच्यानंतर द्राक्ष, त्याच्यानंतर तूर आणि सोयाबीन. तर या पिकांचे ज्या तण निर्माण होतं, म्हणजे पीक काढणी झाली, कापणी झाली, तर खाली एक तण राहतं. मुळांच्या पाशी घट्ट होऊन त्या मातीत ते मिसळलेलं जातं. तर हे तण शेतकरी नॉर्मली जाळून टाकतात आणि नांगरटीला सुरुवात करतात जाळल्यानंतर.
त्याच्याऐवजी त्यांनी काय केलं, की मध्येच नांगरणी करतानाच ट्रॅक्टरला एक वेगळ्या प्रकारचं टूल वापरून हे तण बाजूला केलं. ते त्यातली माती बाजूला सारली आणि पूर्णपणे तणावरती त्यांनी प्रोसेस करून त्याच्या विटा तयार केल्या, इंधन विटा तयार केल्या. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात कॉम्प्रेसर वापरला. म्हणजे अगडबंब कॉम्प्रेसर ते वापरून त्याच्यापासून एक छान साधारणपणे दंडगोलाकृती म्हणजे 2 ते 3 इंच व्यासाच्या दंडगोलाकृती त्यांनी विटा तयार केल्या. त्या विटा साधारणपणे 3.5 ते 4 तास जळतात. त्याचं तेवढं कॅलोरिफिक व्हॅल्यू आहे आणि त्याची तेवढी सस्टेनेबिलिटी आहे. तर याचा वापर स्मशानामध्ये लाकडांऐवजी या इंधन विटा वापर केला जातो आणि हाच प्रयोग यशस्वीपणे सक्सेसफुली नागपूर महानगरपालिकेने केला आहे. नागपूरमध्ये आता त्यांनी वर्षाला 4 कोटीची बजेटरी प्रोव्हिजन करून तिथे कंपल्सरी विद्युतदाहिनी न वापरता कंपल्सरी ती मृतदेह जाळले जातात आणि त्या दहन क्रियेमध्ये महापालिकेकडनं फुकट ही मोफतपणे त्यांना हे विटा त्यांना दिल्या जातात आणि या प्रकारामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड वाचली आणि तेवढ्या वृक्षांचं तोड होण्यापासून तेवढे ते वाचले गेले. हे जर पूर्ण देशभरात झालं तर या पिकांनाही संजीवनी येईल आणि याच्यामध्ये काय होतं की शेतकऱ्यांचा फायदा असा आहे की साधारणपणे एका एकरामागे नांगरणीचा खर्च 600 ते 800 रुपये असतो. त्या एका एकरामध्ये साधारणपणे जेवढं तण बाहेर निघतं त्या पिकांचं, त्या 1 टन तणाची किंमत येते 1500 ते 1800 रुपये. म्हणजे एका एकरामध्ये त्यांचं मूलभूत बियाणं आणि थोडेफार औषधं, सेंद्रिय औषधं आणि नांगरणी याचा खर्च निघून जाऊ शकतो. हा शेतकऱ्यांना सुद्धा वरदान आहे आणि हे पर्यावरणाला वरदान आहे की वृक्षतोड वाचली जाते. तर असे काही प्रयोग पाहता आम्ही हा विचार केला की ओल्या कचऱ्यामधली स्लरी बाजूला काढायची आणि जो कोरडा करून त्याची इंधन वीट तयार करायची. त्या दृष्टीचे यंत्र मी तयार केली. आता आणखी एक प्रॉब्लेम आम्हाला असा जाणवला, आणखी एक समस्या अशी जाणवली की आपल्याकडे शहाळं हे आरोग्याच्या दृष्टीने शहाळं पिणं किंवा शाळेतलं पाणी पिणं हे खूप चांगलं समजलं जातं. त्यामध्ये कोरडा टेंडर कोकोनट जो आहे, तो कोरडा नारळ जो असतो, तो एक तब्येतीला चांगला असतो. त्यामुळे शहाळं पिणं हे आरोग्यदायी समजलं जातं. पण या शहाळ्यांचं पुढे काय करायचं? पुण्याचा विचार केला किंवा एखादा शहाळा विकणारा जो हातगाडीवाला असेल, त्याच्याकडे रोज 2 ते 3 पोती शहाळ्यांचा कचरा तयार होतो. हाच सगळा एकत्र करून दररोज एक शाळेची भिंत त्या कचरा डेपोमध्ये तयार होते. या शाळांचं पुढे काय करायचं? याचा शाळांचं विघटन होऊ शकतं, पण त्या विघटनाचा जो वेग आहे, तो प्रचंड संथ आहे आणि खूप नंतर ते पाण्यामध्ये किंवा मातीमध्ये ते विघटित होणार आहे. पण त्याऐवजी त्या शहाळ्यांचं चुरा करण्याचं एक मशिनरी मी तयार केली आणि त्या यंत्रामध्ये शहाळ्यापासनं एक बारीक भुगा त्या शहाळ्यांचा तयार होतो आणि तो भुगा पुन्हा बाइंडिंग एजंट जो गवारगम आणि या पदार्थ आहेत ते वापरून त्याची एक इंधनवीट तयार होऊ शकते. तर हाच प्रयोग आमचा नारळावरती चालू आहे. अशा पद्धतीने जे ओला कचरा आहे किंवा आता जे सामिष खाणारे आहेत, तर त्या नॉनव्हेजच्या पदार्थांमधले जे हाडं वगैरे आहेत, तर त्या मूलभूत त्या हाडांचे घरगुती जो हा कचरा आहे, त्या कचऱ्याचाही पुन्हा चुरा करून त्याचं काही करता येईल का? परत आणखी आहेत की काचेचे तुकडे येतात, तर काचेच्या तुकड्यांचं काही करता येईल का? घरातले जो कचऱ्यामध्ये टाकून दिलेल्या काचा, कचऱ्यामध्ये टाकून दिलेले प्लायवूड याचं काही करता येईल का? याचे प्रयोग आमचे चालू आहेत आणि आम्ही हे सगळं छोटेखानी मशीन तयार करत आहे. या कोरोनाने आपल्याला काय शिकवलं? कोविड-19 नंतर आपल्याला इंडस्ट्रीला शिकवलं की फार मोठी औद्योगिक म्हणजे कॅपिटल इंटेन्सिव्ह भरपूर भांडवल घालून काही धाडस करण्याजोगी आता परिस्थिती राहिलेली नाहीये. तर छोट्या गुंतवणुकीमधनं छोटे यंत्र वापरून ह्या म्हणजे गॉड ऑफ स्मॉल थिंग्स असं आपण याला म्हणू शकतो. अरुंधती रॉयचा शब्दांचा आधार घेतो मी जरा, की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही पर्यावरणीय क्रांती आपण घडवू शकतो आणि त्या दृष्टीने आमचे प्रयोग चालू आहेत. याच्यामध्ये आम्ही कुठेही इंडस्ट्रियल वेस्ट आणि मेडिकल वेस्ट
हा मी त्याचा विचार केलेला नाहीये. आमचं सगळं लक्ष आहे ते घरगुती डोमेस्टिक वेस्ट, घरगुती कुटुंबातनं येणारा कचरा जो आहे तो त्या कचऱ्यावरती आम्ही लक्ष देतो. किंवा घरगुती म्हणण्याबरोबर जे ऑफिसेस, छोटे ऑफिस असतात, म्हणजे स्मॉल ऑफिस, सोहो जी कन्सेप्ट आहे, स्मॉल ऑफिस, होम ऑफिस, अशा ऑफिसमधनं, अशा कार्यालयामधनं येणारा कचरा हा तिथे आम्ही प्रोसेस करून तो तो भाग पूर्णपणे कचरामुक्त करू शकतो. आणि या सगळ्या प्रकारामध्ये आर्थिक गुंतवणूक करणारा जो कोणी खाजगी गुंतवणूक असेल त्यांना ही यंत्र पुरवण्याचे काम, ही तंत्रज्ञान पुरवण्याचं काम आम्ही करतोय. कोथरूडमध्ये साधारणपणे असे 4 युनिट सुरू करण्याचं काम माझं चालू आहे. कोथरूडमध्ये 4 असे मॉडेल युनिट, तेच पिंपरी चिंचवडमध्ये, पिंपळे सौदागर, वाकडे एरियामध्ये असे दुसरे 4 युनिट हे माझ्या प्रत्यक्ष देखरेखीखाली मला सुरू करायचे. आणि ते मॉडेल म्हणून ते त्याच्यामधनं येणारे स्टॅटिस्टिक्स, तो डेटा हा सगळ्यांसाठी ओपन राहील. कोणी तिथे जाऊन कॉन्ट्रीब्युट करून तिथे हे ट्रेनिंग युनिट सगळ्यांसाठी असेल. आणि एक साधारणपणे वस्तुपाठ, एक वर्किंग मॉडेल, एक वर्कशॉप या पद्धतीने आम्ही ते 8 युनिट सुरू करतोय. आणि त्यानुसार हे लोकांना त्याचं मार्गदर्शन होईल. लोक त्याच्यात गुंतवणूक करायला तयार होतील आणि खऱ्या अर्थाने कचऱ्यापासून सोनं याचं एक खरं ट्रू मॉडेल आम्हाला तयार करायचं आहे. नक्कीच. सर, ही म्हणजे मी आता ही सगळी माहिती घेताना एकदम अवाक झालेलो आहे आणि खूप सुंदर माहिती दिली. एवढी डिटेल माहिती कधीच नव्हती. आणि मला सर असं वाटतं तुम्ही तर शासनाला कॉन्टॅक्ट करून, म्हणजे तुमचे त्या लेवलला प्रयत्न चाललेच असतील. तुम्ही नितीनजी गडकरी किंवा अगदी आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचून लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी आपल्या समाजाच्या उपयोगात येतील आणि हे जे सगळं हा जो सगळा कचरा याच्यात येतोय, पर्यावरणात येतोय, त्याचा योग्य वापर करून भरपूर तुम्ही म्हणतात तसं प्लॅस्टिक किंवा थर्माकोल यांचा वापर केला जाईल. हे नक्कीच तुमच्या पहिलं जे तुमचं विधान केलं होतं त्याचं आता उत्तर अगदी संपूर्ण डिटेलमध्ये आम्हाला मिळतंय. सर, मला पुढे जाताना एक शेवटचा हा प्रश्न असा विचारायचा आहे की भरपूर लोक हा इंटरव्ह्यू तुमचा ऐकतायत, पुढेही ऐकणार आहेत, तर त्यांना तुम्ही काय सांगाल की कुठल्या प्रकारच्या लोकांनी, किंवा आम्ही ग्राहक म्हणू आपण त्याला, तर अशा लोकांनी तुम्हाला अप्रोच केलं पाहिजे की ज्याच्या माध्यमातून हे तुमचं जे काम आहे ते अजून मोठ्या प्रमाणात समाजाच्या उपयोगी पडेल? काय सांगाल सर तुम्ही? जसं मी मांडलंय की आपल्याला छोटे छोटे युनिट उभारून हे त्याचं नेटवर्क तयार करायचं, याचं जाळं विस्तारित करायचं आहे. तर त्याच्यामध्ये असं खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक किंवा असं नाहीये. साधारणपणे 25 ते 30 लाखाची गुंतवणूक जर केली तर ती गुंतवणूक 3 वर्षामध्ये वसूल होईल. पूर्णपणे पुनर्गुंतवणुकीसाठी ते तयार होतील. आणि साधारणपणे या सगळ्यामध्ये 1 ते 2 लाख रुपये त्या गुंतवणूक करणाऱ्या कुटुंबाला मिळतील. अशा प्रकारचं मॉडेल आम्ही रचतोय. हे फायनान्शियल मॉडेल किंवा त्याचं हे आम्ही रचतोय. आणि तो आधी आम्ही सिद्ध करून दाखवतोय. साधारणपणे 15 ऑगस्ट ते काही पुढच्या महिन्यामध्ये हे सगळे युनिट्स एका मागे एक तयार होतील. वर्षभरात एक साधारण 8 ते 10 युनिट्स तयार झाल्यानंतर त्याचं लोकांनी त्याचं हे घ्यावं. आम्ही जे क्लेम करतोय ते खरोखर होत आहेत की नाही ते त्याची पारदर्शीपणा आम्ही तिथे ठेवणार आहोत. आणि ते लोकांनी स्वतःहून पाहावे. आता याच्यात गुंतवणूक करणारे कोण आहेत की ज्यांना वाटतं की आता मी IT क्षेत्रामधल्या लोकांना साधारण 40 नंतर एक सॅच्युरेशन येतं किंवा एक थकवा येतो किंवा खूप कामं केलेली असतात. त्यांना वाटतं की माझ्याकडे थोडेफार पैसे आहेत, मी याच्यातनं गुंतवणूक करून काहीतरी वेगळा माझा व्यवसाय करू शकतो किंवा वेगळं काही करू शकतो. याच्यामध्ये रोजचे जे ऑपरेशनल चॅलेंजेस असे आहेत की हा प्रकार रोज काम करण्याचा प्रकार आहे. यामध्ये या युनिटमध्ये 25 लोकांना डायरेक्ट एम्प्लॉयमेंट आणि 25 लोकांना इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट, अशा 50 लोकांना रोजगार निर्माण करण्याची क्षमता या युनिटमध्ये असणार आहे. असं लक्षात आलं तर साधारणपणे आपण असं म्हणतो की पुणे आणि चिंचवड आणि परिसरामध्ये, आजूबाजूच्या गावामध्ये अशा प्रकारचे कमीत कमी 5 ते 10 हजार युनिट्स तयार होतील. मुंबई परिसरामध्ये असे 50,000 युनिट्स तयार होतील. आणि गुणिले 50 हा जर आकडा काढला तर किती मोठ्या प्रमाणात रोजगार आपण उपलब्ध करू शकतो, रोजगाराची संधी देऊ शकतो. आणि किती मोठ्या प्रमाणात आर्थिक अवलंबून राहणारे बाकीचे जे बिझनेस ऍक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे हे प्रॉडक्ट तयार करणारे
जे लोक आहेत, बेसिक प्रॉडक्ट विकत घेणारे जे लोक आहेत, तर त्या लोकांना आपल्याला त्यांचाही व्यवसाय आणि त्यानुसार त्यांच्यावर अवलंबून राहणारे व्यक्ती यांचाही रोजगार, असा इनडायरेक्ट रोजगाराचं एक मोठ्या प्रमाणात लार्ज स्केल आणि स्केलेबल मॉडेल तयार होऊ शकतं. ग्रेट ग्रेट. नक्कीच सर, हा आत्ताचा जो आपला इंटरव्ह्यू आहे ते तुम्हाला म्हटलं जसं भरपूर उद्योजक ऐकतायत आणि आय टी क्षेत्रात काम करणारेही लोक ऐकतायत, आणि काही आमचे असेही काही मित्रमंडळी आहेत की जे इन्व्हेस्टर आहेत, त्यांना चांगल्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. तुमचा उपक्रम त्यांना सुद्धा नक्कीच आवडेल आणि ते तुम्हाला आम्ही या मुलाखतीच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमचे सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स देतोय, तर ते सुद्धा तुम्हाला अप्रोच होतील. देवेंद्रजी, तुम्ही आज आमच्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जो आम्ही संवाद सत्र आखलेलं होतं त्यामध्ये तुमचा सहभाग दिलात, तुमचा वेळ दिलात, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो आणि आजची ही मुलाखत इथे थांबवतो. थँक्यू सो मच. धन्यवाद.